इट पॉसिबल तुम्ही जरांगेंना भेटायला गेले होते आंदोलन काळात, आता तुम्ही हाकेंना भेटायला जाणार आहात का? कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जाता, सरकार मराठा समाजाला पायघड्या टाकतं, विरोधक राजकारणी सगळे, मग ओबीसीकडे काय दुर्लक्ष केलं? असं आहे की जरांगेंचा एक कोणता प्रश्न सुचला आहे? एखादा प्रश्न सुचला आहे त्यांचा? नाही, तेच मागणी तेच ना, म्हणजे दोघांचे प्रश्न सुचलेले नाहीत. म्हणून मी जे मागाशी म्हणलं की याच्यात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं जाईल, तणाव कसा राहणार नाही, त्या दृष्टीने पावलं टाकावी. आपण पुढाकार घ्याल का त्यात? नाही, असं की केंद्र सरकारचा अधिकार आहे. सामाजिक तणाव निवडण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिचा आहे. एकदा त्यांनी काय करतात ते बघूया. त्यांनी पॉझिटिव्ह पावलं टाकली तर मगाशी तू सांगितलं आम्ही राजकारण आणणार नाही, सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहकार्य जाईल. पण त्यांनी काहीच केलं नाही. तर सगळ्या राजकीय पक्षाला एकत्र करून एकत्र निर्णय घेऊ आणि पुढचं धोरण ठरवू. तिसरा दिवस आहे बारामती तालुक्याच्या दौऱ्यात. ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्यावेळेस लोक तुम्हाला कामं सांगतायत, तुम्ही लोकांना असं सांगताय की 3 महिन्यात सरकारने नाही केलं तर आपलं सरकार येईल, त्यावेळेस आपण सरकार आणायचं. जर कसं काम कसं होत नाही तेच बघायचं. कसं चित्र बघता तुम्ही महाराष्ट्राच्या आगामी 3 महिन्यात? या निवडणुकीत काय दिसलं? महाराष्ट्रात 48 जागा होत्या लोकसभेच्या. 48मध्ये आम्ही 3 पक्ष एकत्र आलो. 48मध्ये आम्ही 31 जागा जिंकल्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांचा चेंज यातनं स्पष्ट होतो. हे जे लोकसभेत जे दिसलं तशीच काळजी आम्ही घेतली तर पुढे येऊ शकेल. लोकसभेची निवडणूक झाली आणि आम्ही 30-31 जागा जिंकल्या. तुम्ही विधानसभेचे जर मतदारसंघ बघितले तर 155 मतदारसंघामध्ये आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे. 288ची विधानसभा, त्याचे 155 लोक मतदारसंघात विरोधकांना बहुमत मिळतं. याचा अर्थ उद्या त्याला विधानसभेत लोकांचा मूळ काय हा स्पष्ट होतो. त्या दृष्टीनं पावलं टाकणं आमची जबाबदारी. राज्यामध्ये इंटर ड्रमच्या